नमस्कार. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. काल खरं म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की पाकिस्तान आणि बांगलादेशची शेवटची मॅच आणि या मॅच मध्ये धावांचा पाऊस कदाचित सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. परंतु धावांचा पाऊस काही पडला नाही, परंतु पाऊस मात्र पडला आणि त्याच्यामुळे ती मॅच वॉशआउट झाली. मॅच जरी वॉशआउट झाली तर त्याच्यामुळं जे गुणफलक आहेत किंवा ज्याला आपण टेबल आहे त्याच्यावरती काहीच फरक पडणार नाही, कारण दोघेही तसे स्पर्धेतून बाहेर फेकले गेलेले आहेत. त्याच्यावरती पण बोलणार आहोत. आणि आजची मॅच जी खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये रंगणार आहे, याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया जिंकणार की डार्क हॉर्स म्हणून अफगाणिस्तान पुढे येणार, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे ज्यांच्यावरती तुम्ही कालच्या एपिसोडमध्ये भरपूर प्रेम केलं, त्यांच्याविषयी अनेक चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, ते आपले क्रिकेटर स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भोसले सरांचं मी विशेष प्रकारे स्वागत करतो. अभिजितजी नमस्कार. नमस्कार सर, एक मॅच कालची जी शेवटची होती पाकिस्तान आणि बांगलादेशची, वॉशआउट होऊन गेली. आता त्याच्यामुळे शक्यतो काही फरक पडणार नाही टेबलमध्ये, परंतु ही मॅच पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून किंवा पाकिस्तानच्या भविष्यातील क्रिकेटच्या दृष्टिकोनातून किती महत्वाची होती? जरा फार महत्वाची होती, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ICCची टुर्नामेंट आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी, ही पाकिस्तानमध्ये होत असे. त्यांच्या होम ग्राउंडवर होत होती आणि त्यांनी एक मॅच जिंकलेली नाही आहे. तर त्याचा एक वेगळा परिणाम आपल्याला दिसेल. म्हणजे एक मनोधैर्य म्हणा किंवा थोडंसं एनर्जेटिक, एका दुसरी मॅच जिंकली असती तर एक एनर्जी वाढली असती. ती टीम आता डाऊनफॉल मध्ये आहे, त्यांना चांगला सपोर्ट मिळाला असता. पण पाकिस्तान बद्दल बोलायचं झालं तर अलीकडे आपण बघितलं तर 3 वर्षात त्यांचे 4 कॅप्टन चेंज झालेले आहेत. बरोबर. एक सेकंड थिंग, 4 ते 5 वर्षात त्याचे 8 कोचेस चेंज झालेले आहेत. बरोबर. प्लस सिलेक्शन कमिटी 26 जण बदललेली आहेत. असा एक ट्रॅक रेकॉर्ड बघितला त्यांचा 4 ते 5 वर्षातला, तो एक फार विचित्र ट्रॅक रेकॉर्ड आहे. का त्यांच्याकडे तुफान चांगले फास्ट बॉलर्स आहेत, बॅट्समन्स आहेत आणि प्लेयर्स फार चांगले आहेत, अपकमिंग प्लेयर्स चांगले आहेत. म्हणजे एक 5-6 जण म्हटलं तर, पण त्यांची ग्रेड तिथं वाढत नाही आहे. सो ते त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि ते त्यांनी सुधारायला पाहिजे. ज्या पद्धतीने पाकिस्तानची राजकीय परिस्थिती आहे, आपण काल ओझरता उल्लेख केला, तशीच बांगलादेशची सुद्धा राजकीय परिस्थिती तशीच आहे. पण या दोन्ही देशातले जे क्रीडा रसिक आहेत, क्रिकेट रसिक आहेत, ते प्रचंड आपापल्या संघावरती प्रेम करतात आणि त्यांना नेहमीच वाटतं की जरी अगोदरच्या मॅचेस हारल्या तरी शेवटची मॅच जिंकावी. तर प्रेक्षकांची निराशा निश्चित झाली असती. 100% जसं पाकिस्तानमध्ये झाले तसं बांगलादेशची पण झाली असणार आहे. कारण बघितलं तर अंडर-19ची वर्ल्ड कप जी झाली थोड्या महिन्यापूर्वी, ते वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत बांगलादेश. आणि बांगलादेशची टीम आता पाकिस्तानपेक्षा फार चांगला परफॉर्मन्स करते. कदाचित ती मॅच जिंकायचा त्यांना सुवर्ण संधी होती. त्यामुळे येस, त्यांचे पब्लिक आणि त्यांच्या अखंड क्रिकेट प्रेमी जे आहेत सगळे, त्यांना फार वाईट वाटलं असणार आहे त्याबद्दल, कालच्या मॅच बद्दल. आणि त्याच जो टेबल आहे त्याच्यामध्ये आता 2 संघ जे आहेत ज्यांच्याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत विस्तृत रीतीनं. परंतु आजच्या या कार्यक्रमामध्ये, प्रोग्राममध्ये तुम्ही काय कमेंट कराल भारत आणि न्यूझीलंडच्या या संघाच्या दरम्यान होणारी मॅच? नंतरची रविवारची जी होणार आहे ती नाही, ऑलवेज न्यूझीलंड डार्क हॉर्स असते. कायम ICC टुर्नामेंटला न्यूझीलंड ही, प्रत्येक जण म्हणते की नाही ही वीक टीम आहे किंवा काय, पण त्यांच्याकडे ऑलराऊंडर चांगले आहेत आणि ते परफेक्ट जेव्हा ICC टुर्नामेंट असते तेव्हा ते कायम परफॉर्मन्स चांगले करतात. तुम्ही 100 जे काय ICC टुर्नामेंट सगळा रेकॉर्ड काढला असेल, वर्ल्ड कप असो, T20 असो किंवा बाकी चॅम्पियन्स ट्रॉफी असो, प्रत्येक वेळा न्यूझीलंड टीम सेमीफायनलला पोहोचलेली आहे. म्हणजे ते त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचा बार जो असतो, ग्राफ जो असतो, तो न्यूझीलंड कायम ICC टुर्नामेंटला वर जातोय. येस, ती मॅच इंडियासाठी टफ असणार आहे, मी म्हणतोय टफ असणार आहे. येस, एवढंच. त्या मॅच वरती आपलं लक्ष असणारच आहे, परंतु सगळ्यात जास्त लक्ष हे आजच्या मॅच वरती आहे. आणि आजची मॅच ही लाहोरमध्ये रंगणार आहे. लाहोरमध्ये आज अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे समोरासमोर ठाकणार आहेत. आता त्याच्याविषयी मी बोलण्यापेक्षा सरांकडूनच त्याच्याविषयीचं डिस्क्रिप्शन आणि प्रेडिक्शन जाणून घ्या. त्याच्या अगोदर अफगाणिस्तानने याच्या अगोदर सुद्धा ऑस्ट्रेलियाला मात दिलेली आहे, ते एक मॉरल त्यांचं उंच आहे. सर, कसं बघताय आजच्या मॅचकडे? ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला मॅच जिंकली, ते इंग्लिशनं बॅटिंग चांगली केली, त्या परफॉर्मन्सच्या जोरावर त्यांनी मॅच जिंकून आलेली आहे. तसं बघितलं तर ही ऑस्ट्रेलियाची खरी टीम नाही आहे. खरी म्हणजे मेन स्ट्रीम लाईनची टीम नाही आहे. त्यांचे 3-4 प्लेयर्स अवेलेबल नाही आहेत, फिटनेस आहेत, पर्सनल रिझन्स आहेत, त्यामुळे त्यांचे अवेलेबल नाही आहेत. तर दिस इज द गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर अफगाणिस्तान टू कॅप्चर, आणि आजचा दिवस त्यांनी गाजवावा
ही सगळ्यांना वाटत असणार की अफगाणिस्तान आज जिंकेल असं वाटतं. सर इथं सायकोलॉजिकल इफेक्ट काय असणार का? कारण अफगाणिस्तानने याच्या अगोदर T20 मध्ये एक नाही मात दिलेली आहे ऑस्ट्रेलियाला. वर्ल्ड कप मध्ये जर मॅक्सवेल लढला नसता तर कदाचित आज वेगळा इतिहास असता. ह्या आठवणी अफगाणिस्तानच्याही मनामध्ये असणार एक पॉझिटिव्ह वे ना. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया जरी प्रोफेशनल असला तरी याचा सुद्धा फॅक्टर त्यांच्या मनामध्ये असणार का? 100% जी वर्ल्ड कपची मॅच झाली ती ऑलमोस्ट अफगाणिस्तान जिंकत आले वानखेडे स्टेडियमवर, आणि नंतर जो मॅक्सवेल आला तो अनफिट होता, तो एका पायानं बॅटिंग केला, थोडक्यात एका पायानं म्हणजे त्याला चालता पण येत नव्हता आणि त्यानं 200 केला. तिथंच तिने मॅच टर्न केली आणि ती मॅच जिंकली, आणि त्या मॅचच्या परफॉर्मन्सवर त्यांनी वर्ल्ड कप जिंकला. कारण तोपर्यंत ती टीम 0 पॉईंट्स होती, बॉटम लेवलला होती बरोबर. टेबलमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी वर्ल्ड कप जिंकला. सो ऑस्ट्रेलियन टीम अशी आहे की दे कॅन कम बॅक एनी टाइम. त्यांच्यात जिद्द आहे, एनर्जी आहे, ते हाय स्पिरिट डेव्हलप करतात अशा मेन मॅचेसच्या वेळेला, आणि ते होतं. तेच अफगाणिस्तानचं बघितलं तर दे आर इन व्हेरी गुड फॉर्म. जसं वानखेडेची मॅच त्यांच्या कायम लक्षात असेल. आज परत 50 ओव्हरची मॅच आहे, जे जशी वर्ल्ड कपला 50 ओव्हरची होती तसं इथं 50 ओव्हरची आहे. तर ते 100% त्यासाठी तिथं विचार करतील, विचार केला असणार आहे त्यांनी आपली काय काय चुका झाल्या तिथं, आणि परत ऑस्ट्रेलियाला हरवायचा त्यांचा फार मोठा एक मनोदय असणार आहे. त्याच्यानंतर जी T20 वर्ल्ड कप झाली त्यात तुम्ही म्हटला तसा अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं, पण आजची मॅच 100% ते लक्षात ठेवणार आहेत मॅक्सवेलच्या अगेन्स्ट. त्यांनी मॅक्सवेलच्या अगेन्स्ट प्लॅन केलाच असेल, पण त्याच्याबरोबर त्यांनी बाकीच्या प्लेयर बरोबर पण प्लॅन केला असेल. सर ही मॅच जी होती ती लाहोरमध्ये होते. लाहोरमध्ये काल पाऊस पडला होता. जर यदा कदाचित आपण असं म्हणून अनफॉर्च्युनेटली जर पाऊस पडला तर टेबल कसं राहील आणि कशा पुढच्या मॅचेस राहतील? हो, काल त्याच्यात थोडा बहुत लक्षात समजलेलं आहे की पाऊस पडलेला आहे, पण जर का पाऊस पडला आणि आजची मॅच वॉशआउट झाली, शक्यता कमी दिसते, पण वॉशआउट झाली तर ऑस्ट्रेलियाचे 4 पॉईंट्स होतात, अफगाणिस्तानचे 3 पॉईंट्स होतात. 4 पॉईंट झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया क्वालिफाय होते, आणि अफगाणिस्तान 3 पॉईंट असल्यामुळे त्यांनी इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका मॅच होईस तोपर्यंत ह्याचा रिझल्ट लागणार नाही की कोण सेमीफायनल जाणार आहे. आता जर का साऊथ आफ्रिका हारली, एक क्लोज मार्जिन जवळपास छोट्या मार्जिन हारली, तरी साऊथ आफ्रिका जाते, का त्यांचा मी काल बोलल्याप्रमाणे त्यांचा ॲव्हरेज चांगला आहे. पण इंग्लंडनं साऊथ आफ्रिकेला भरपूर वास्ट डिफरन्सनं केलं, हरवलं तर अफगाणिस्तान चान्सेस आहेत. पण 3चा डिफरन्स आहे, तो कव्हर करणं फार नेट रन रेटमध्ये फार डिफिकल्ट आहे. तर साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया जातील इफ आजची मॅच वॉशआउट झाली तर. आजच्या ज्या खेळपट्टीवरती ही मॅच होती सर, काल त्याच खेळपट्टीवरती त्या स्टेडियमवरती पाऊस पडलेला होता. त्या पावसानंतर आज ही मॅच होते. काय फॅक्टर राहणार का कालच्या पावसाचा? शक्यतो अशा रेस्ट द्यायला, आणि रात्रीची विकेट ही कव्हर केली जाते, बॉलिंग रनअप कव्हर केला जातो. ऑलमोस्ट 30 यार्डचा जो एरिया असतोय तो कव्हर केला असतोय, भले ती पाऊस पडो नाही तर न पडो, तरी म्हणजे ड्यू फॅक्टर असतो किंवा अदर फॅक्टर्स असतात त्याला, त्यामुळे ती विकेट कव्हर केली जाते. सकाळी जेव्हा कंडिशन्स नॉर्मल होतात त्यावेळेला ती विकेट ओपन केली जाते. तर तो पावसाचा इफेक्ट आज काय होणार नाहीये, पण जो कोण पहिली बॉलिंग टाकेल पहिल्या 7 ओव्हरमध्ये एक मजा असणार आहे बघायला, ती बघता येईल. म्हणजे थोडासा स्विंग होण्याची शक्यता आहे, कारण विकेट चांगली आहे, बॅटिंग विकेट आहे, हाय स्कोरिंग मॅच होईल. 300+ स्कोर बघायला आपल्याला काही हरकत नाही आज. लवकरच ही मॅच चालू होते सर. आज ऑस्ट्रेलियाकडून स्टार म्हणून कुणाकडे बघताय तुम्ही? इंग्लिश तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची टीम रिव्हॉल्व होते स्मिथवर. स्मिथ जर का त्यानं लॉंग इनिंग्स खेळला तर ऑस्ट्रेलियाची बॅटिंग तुम्ही कॅन सी दे कॅन क्रॉस 325-350 ऑल्सो. सो आय थिंक स्मिथ हा माझा ट्रम्प कार्ड असेल आजचा. ट्रेव्हिस हेड आणि लॅबुशेन ते तर आहेच, ट्रॅव्हिस हेड आहे. फक्त ट्रॅव्हिस हेड बघितलं तर बाकीच्या टीमच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स कमी असतं त्याचा, पण इंडियाच्या अगेन्स्ट त्याचा परफॉर्मन्स एकदम चांगला आहे, म्हणजे कम्पेअर्ड का अदर ह्याच्यावर. पण लॅबुशेन आहे, हेड आहे, इंग्लिश आहे, हे पण आहेत, पण स्मिथ हा त्यांचा ट्रम्प कार्ड आहे. स्मिथ हा मेन सिनियर मोस्ट प्लेअर आहे आणि कॅप्टन आहे आता टीमचा. तर ही टीम सगळी त्याच्या अगेन्स्ट रिव्हॉल्व होणार असं मला वाटतं. आणि मग आज लक्ष पुन्हा एकदा जाधवांवरती असणार की आज कोण नवी वगैरे चमकणार? इब्राहिम जाधववर आज 100% नजर असणार आहे, कारण एक इनिंग खेळून तुम्ही दुसऱ्या इनिंग पुढची कशी कॅरी करताय हे फार महत्वाचं असते. कारण ती मॅच संपलेली आहे. आजची मॅच ही नवीन मॅच आहे, नवीन टीम आहे, नवीन बॉलर आहेत, आणि महत्वाचं म्हणजे क्रिकेटमध्ये की यू हॅव टू टेक अ न्यू गार्ड तुम्ही प्रत्येक सेशनला किंवा प्रत्येक डेला तुम्ही जेव्हा बॅटिंग करताय. काल मी 100 केलाय, काय 500-200 केलाय, त्याचा काउंट नसतो. तुम्ही आज नवीन बॅटिंग करता, यू आर स्टार्टिंग फ्रॉम 0.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं क्रिकेट हा मेंटल गेम आहे. सो काल मी 177 केलाय आणि आज मी त्याच बॅटिंग करतो, ते होत नाही तसं. इट इज ऑल इन द हेड. क्रिकेट म्हणून म्हटलं की हा मेंटल गेम आहे. आणि शेवटचा प्रश्न, आज रशीद खान आणि त्याच पद्धतीने समोरच्या बाजूला मॅक्सवेल, जे अगोदर त्यांचं झालं होतं, ते पुन्हा एकदा लढत आज बघायला मिळेल का? 100% हे दोघं चॅम्पियन्स आहेत आणि दोघांची म्हणजे कम्पेअर म्हणजे 100%. जसं सचिन आणि वॉर्नरची हे होत होती पूर्वी कायम चर्चा होती ती, तशी रशीद आणि मॅक्सवेलची चर्चा होणार आहे. बघू काय होतं ते. सर, तुमची फेवरेट कोण आहे आज? ऑफकोर्स अफगाणिस्तान. तर आज अफगाणिस्तान यांच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. सरांचं फेवरेट अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानचे चाहते सुद्धा प्रार्थना करत असतील की आज अफगाणिस्तान जिंकावं आणि त्याने एक इतिहास घडावा. पण जसं सर म्हणतात की प्रत्येक मॅच ही नवीन गाठ घेऊन प्रत्येक दिवशी खेळावी लागते. ज्या दिवशी ज्याचा खेळ उंचावेल तो त्या दिवसाचा विनर असणार आहे. आज थोड्याच वेळात चालू होणाऱ्या अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. ही मॅच संपल्यानंतर आपण पुन्हा नव्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत, ज्या एपिसोडमध्ये या मॅचचं विश्लेषण आपण ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर जी महत्वाची मॅच भारताच्या दृष्टिकोनातून आहे त्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. पण तुर्तास आपण इथंच थांबतोय. आपल्यासोबत होते क्रिकेटर अभिजित भोसले सर. सर आलात त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू.